नमस्कार, मी श्वेता आवडके दांडेकर. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या सुपरफास्ट 50. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हत्येवरून आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यातील राहुल आणि प्रियंका गांधी भाजपला रोखण्यासाठी रान उठवतील अशी शक्यता आहे. आणि ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो त्याच राज्याच्या पूर्व भागांमध्ये प्रियंका गांधी अधिक लक्ष देणार असल्यानं आगामी निवडणुकीत सत्तेची गणितं बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे येत्या 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात धरणं आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहेत. त्यासाठी लोकांची ने-आण करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष 2 रेल्वे भाड्यानं घेतल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गोवा दौऱ्यामध्ये अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आणि ती भेट राफेल प्रकरणाशी जोडून तुच्छ राजकारण केलंय असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहांनी केलाय. ईशान्य भारतात नागरिकत्व अर्थात सुधारणा विधेयकाला होणारा विरोध आणखी वाढलाय. नॅशनल पीपल्स पार्टीचे एनपीपीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी या मुद्द्यावरून थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून अर्थात एनडीएमधून बाहेर पडण्याचाच इशारा दिलाय. गुर्जर समाजानं आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला राजस्थानमधील करौली इथल्या गुर्जर समाजाच्या नागरिकांनी पाठिंबा दिला. यावेळी नागरिकांनी रास्ता रोको करत उत्स्फूर्त आंदोलन केलं. राजस्थानमधील सवाई माधवपूर इथे गुर्जर समाजानं आरक्षणासाठी रेल रोको केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गुर्जर समाजातल्या स्त्रिया आणि पुरुषांनी रेल्वे रुळावरती बसून आंदोलन केलं. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये विषारी दारूचे 100 बळी गेल्यानंतर बांदामध्ये पोलिसांनी अवैध दारूवरती छापे मारण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या उपचारानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली भारतात परतले. अरुण जेटली यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली. यावेळी त्यांनी घरी परत येणं हे आनंददायी असल्याचं ट्विट केलंय. मोदी सरकारचा 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण मुसलमानांपेक्षा हिंदूंमध्ये वाढलं असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं स्पष्ट केले. त्यामुळे सेहवागच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. आसाममधील चांगसर इथे भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोदींनी उपस्थिती लावली. यावेळी मोदींनी आसाममध्ये 14,000 करोड रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचं सांगितलं. अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये भाजपतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं आणि या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. यावेळी मोदींचा पारंपरिक पद्धतीनं सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आसाम दौऱ्यावेळी 2 ठिकाणी लागोपाठ दुसऱ्या दिवशी काळे झेंडे दाखवण्यात आले. मोदी राजभवनावरून विमानतळाकडे जात असताना आसाम जातीयवादी युवा छात्र परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मचकोवा चौकामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवले. सलग 3ऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीनं चौकशी केली आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी वाड्रा यांची पुन्हा 8 तास चौकशी करण्यात आली. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. राजीव कुमार यांची शिलाँग इथल्या मुख्यालयामध्ये चौकशी झाली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवनपटाची लाट आली असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येतोय. माय नेम इज रागा महाराष्ट्र, उत्तराखंडसह आता राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूनं कहर केलाय. राजस्थानमध्ये 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत स्वाईन फ्लूमुळे 100 जणांचा मृत्यू झालाय. जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यात 1 भारतीय जवान जखमी झालाय. हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात एक महिला रुग्णावरती हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेली कैची डॉक्टरांनी तशीच त्या महिलेच्या पोटात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झारखंडमध्ये एका व्यक्तीचं 3रं लग्न करण्याचा प्रयत्न त्याच्या भावाला चांगलाच महागात पडलाय. करीम असं व्यक्तीचं नाव असून त्याचा भाऊ रहीमला मुलीकडच्या नातेवाईकांनी बंदी बनवून ठेवलंय आणि जोपर्यंत लग्नाचा संपूर्ण खर्च करीम परत करत नाही तोपर्यंत त्याच्या भावाला सोडणार नसल्याचा पवित्रा मुलीकडच्यांनी घेतलाय. घरकाम करणाऱ्या एका महिलेवर जवळपास 5 महिने 9 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे वेदना असह्य झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेही या महिलेची अब्रू लुटण्यात आली. दिल्लीतल्या शहादरा भागातली ही घटना आहे.
Xiaomi Redmi Note 7 हा सध्याचा भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्मार्टफोन आहे आणि Xiaomiचा हा फोन गेल्याच महिन्यात बाजारात आलाय. आता Xiaomi हा फोन भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि या फोनसह कंपनी आपला सब ब्रँड असलेल्या Redmiला वेगळ्या ब्रँडच्या रूपात सादर करते. दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना राजकीय किंवा परकीय कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बँक दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकीय कर्जाची नियमावली शिथिल केली जाईल. भारतात तब्बल 40 स्मार्टफोन कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळलाय. स्मार्टफोन कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालात म्हटलं गेलंय.